जानी भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा नाम रूपे जडले चित्त नाम रूपे जडले चित्त त्याचा दासमी अंकित अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नववेद तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तोच शुद्ध अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावे केला वास त्यासे नसावे उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा सोनो पंत तथा कुणी जनतया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितू सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागण निज चरणा तुमच्या लागण निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुझया देवा आहो स्वामी तुझया देवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अव्हेरू मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम यैवो 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 तावोनिया यैवो 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 Hey,
केला कृपाळी विठाबाई विश्वंभरी भवछेदके कोठे गुंतले समाये किंवा अनादे अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती पोथ ज्ञानाचा पाज उदो उदो भक्तनाच दिगोदळाये ओ जगदंबे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नाही माझी मना हो का पंडित शहाणा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला संतपर प्रकरणातील अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दैवबाणाचं वर्णन करतायत, नाम दैवबाणाची व्याख्या सांगतायत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग सर्वांना ज्ञात आहे परिचयात आहे. अभंगाचा जर त्रुत शब्दशा भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. जाणी भक्तीचा जिव्हाळा. महाराज म्हणतात ज्याच्या मनामध्ये भक्तीविषयी प्रेमाचा ओलावा आहे तो दैवाचा पुतळा आहे. ज्याच्या मनामध्ये भक्तीविषयी प्रेम नाही, देवाविषयी प्रेम नाही, संताविषयी प्रेम नाही, असा केवढा जरी पंडित असला शहाणा असला तरी तुकोबाराय म्हणतात तो माझ्या मनाला येत नाही. मग ज्याचं हरीच्या नामरूपाच्या ठिकाणी चित्त जडलं तुकोबाराय म्हणतात मी त्याचा आज्ञाधारक दास आहे. आणि त्या भगवत भक्ताच्या जीवनातील जी भक्ती आहे, भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार आहेत, तुलसी रामायणामध्ये भक्तीचे 9 प्रकार आहेत. इथे शुद्ध भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला महाराज दैववान म्हणतायत. आणि शुद्धीचे 2 प्रकार आहेत, एक आंतरंग आहे आणि दुसरी बहिरंग आहे. प्रत्येक माणसं बहिरंगानं शुद्ध दिसतात आणि अंतरंग ज्याचं शुद्ध आहे तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला भोजापूर युवा मंच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य कीर्तन महोत्सव अतिशय थाटामाटामध्ये आपण सगळीजण या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहात. खरं म्हणजे कीर्तन आणि नवरात्र उत्सव शहरात जुळेल असं काही वाटत नाही. कारण सध्या सगळ्या माणसांना जे एक वेड लागलेलं आहे ते म्हणजे दांड्या खेळण्याचं लागलेलं आहे. आयुष्यात किती दांडे उडून जातात माहीत नाही, पण माणसं खेळल्याशिवाय अजून थोडंसं धाडसानं बोलणार आहे काय फरक नाही पडत. हा खेळ आपला नाही. विटी दांडू चेंडू लगोरे नाना परी आणि खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. प्रत्येक खेळाचं महत्व प्रत्येक देशात वेगळं आहे, प्रत्येक राज्यात वेगळं आहे, प्रत्येक गावात वेगळं आहे, प्रत्येक तालुक्यात वेगळं आहे आणि प्रत्येकाच्या गल्लीत वेगळं आहे. विठ्ठल पण तरी सुद्धा एवढ्या धकाधकीच्या धावपळीमध्ये एवढे सगळे कार्यक्रम चालू असताना 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम भोसरी या परिसरात म्हणजे या शहरामध्ये खरं म्हणजे हे संतांच्या पायानं पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे गाव आहे. आणि या गावामध्ये कीर्तन नाही होणार तर काय होणार. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग किंवा मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतती तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. या दृष्टिकोनातून हा उत्सव आहे. आणि या उत्सवाकरता ज्यांचे मार्गदर्शन आहेत ते आयोजक आणि आशीर्वाद म्हणून आपल्याला लाभलेले माननीय श्री सौ पूजाताई लांडगे आणि माननीय श्री आमदार महेशदादा लांडगे. खरं म्हणजे मी एवढ्या असं लांब करून पाहिलंय, मलाही थोडंसं दिसायला कमी व्हायला लागले आता आणि काय सांगायला काय हरकत नाही. पण मी अजून काही डोळे चेक केले नाही. डोळे चेक केल्यावर बरोबर दिसेल मला. आणि हा चालू असलेला उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये मला ज्यांनी निमंत्रित केलंय ते युवकांचं युवा स्थान. आणि खरं म्हणजे तसं जर पाहिलं तर आपण या ठिकाणी जी मंडळी आहेत फुगे मंडळी आहेत. मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही. उभ्या महाराष्ट्राला आपलं नाव सगळ्यांचं चांगलं माहिती आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आदरणीय आणि माझे मित्र निलेश दामोदरजी फुगे आणि सौ अश्विनीताई निलेश फुगे. निलेश भाऊंनी
या कार्यक्रमाचं हे सौंदर्य उभं केलं म्हणजे याच्या पाठीमागे परंपरा आहे आणि त्या परंपरेतून हा निलेश भाऊने कार्यक्रम या ठिकाणी कीर्तनाचा ठेवलाय आणि मला बोलवलाय. इथे आल्यानंतर दोघही पती पत्नी वारकरी संप्रदायातलं सर्व तत्व आणि वारकरी संप्रदायाचे विचार जाणून कार्यक्रमाची परंपरा जोपासतात आणि जोपासत असताना या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे मृदंग विशारद, मृदंगमणी, मृदंग सम्राट, तालमणी, ज्यांना कितीही कीर्तनकार बेताल असला तरी त्याला तालात आणता येतं आणि थोडस अजून पुढचं सांगतो, किती तालात असला तरी त्याचा ताल चुकवता येतो. माझे मित्र आहेत चंदू महाराज, आम्ही त्यांना नाना म्हणतो सगळेजण. चंदू महाराजाकरता अजून एकदा टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं आहे, कला ही हृदयाचं अंग आहे आणि कला जिवंत ठेवण्याकरता त्यांच्या बोटामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आपल्याला पळताना सुद्धा कमी पडेल इतकी सहज गत्या वाजवण्याची शक्ती ज्यांच्या अंगी आहे ते आमचे पांचाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, चंदू दादा. त्याचबरोबर दुसरे मृदंगमणी आमचे मृदंग विशारद अलंकार सुभाष महाराज, उबाळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी गोष्ट, कोणत्याही जेवणाकरता बसल्यानंतर जे पहिल्यांदा घ्यावं लागतं ते आमचे हरिभक्तीपरायण मिठे महाराज या ठिकाणी आहे. आता इतकं गोड असल्यावर मी कुठं वापरायचं ते फक्त आता मी तुम्हाला सगळ्याला घेऊन ठरवतो. आमचे बाबा महाराज आहेत, दुसरे या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी म्हटली ते गावातलेच महाराज आहेत, तिसरे महाराज आहेत, रोहिदास महाराज आहेत, सगळीच महाराज मंडळी आहेत. दोन्ही बाजूला दोन छान असे चोपदार मंडळी आहेत आणि वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा महाराजांच्या संस्थेतील ही महाराज मंडळी आहेत. सर्व महिला मंडळ, पुरुष वर्ग, तरुण मित्रमंडळी निमंत्रणाचा स्वीकार देऊन निमंत्रित सगळे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यांना आवडतो ती माणसं या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहे. मी सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दैवबाणाचं वर्णन करतायत, नामदैवबाणाची व्याख्या सांगतायत. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य देवाची भक्ती करतो, देवाची साधना करतो आणि देवाची उपासना करतो. असा एकही व्यक्ती नाही या जगतामध्ये की जो देवाची उपासना करत नाही, देवाची भक्ती करत नाही. फक्त एक आहे, काही माणसं मूर्ती पूजा करतात, काही माणसं मूर्ती समोर ठेवत नाही पण पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत. विठ्ठल याच्यामध्ये दोन प्रकार करता येईल बाबा महाराज आपल्याला. काही माणसं आस्तिक आहेत आणि काही माणसं नास्तिक आहेत. अगदी सोपं गणित आहे. नास्तिक कोणाला म्हणायचं? जे देव धर्म ग्रंथ पंथ मानत नाही त्यांना आपण काय म्हणतो? नास्तिक. आणि आस्तिक कोणाला म्हणायचं? हे सगळं ज्याला जमतं त्याला आपण काय म्हणतो? थोडंसं अजून पुढचं बोलतो. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तोही एकादशी धरतो आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही तोही एकादशी. बरोबर आहे का? किती सोपं गणित आहे. अहो तुम्हाला नवरात्र उत्सवामध्ये असे काही माणसं दाखवतो महाराज, 9 दिवस क्वाटवर बसत नाही, उभेच राहतात. 9 दिवस पायात चप्पल घालत नाही, 9 दिवस उपवास व्रत वैकल्य करतात. पण 9 दिवसानंतर 11 महिन्यातले 365 दिवसातले हे 9 दिवस जर सोडले पुन्हा कधी देवाला हात जोडत नाही, तरी सुद्धा माणसं जिवंत आहेत. नाही कळलं? तुम्हाला कळण्याकरता सांगतोय. जगताचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. देव मानणारे जिवंत आहेत आणि देव न मानणारे सुद्धा. फक्त फरक आहे महाराज, मानणाराचं ठिकाण कुठे आहे आणि न मानणाराचं ठिकाण कुठे हे कोणालाच माहित नाही. म्हणून नवरात्र उत्सवात कीर्तन ऐकायचे. कशा करता ऐकायचे? कोण कोणत्या घरात जाणार आहे, कोणत्या घरात म्हणजे कोणाला कोणता जन्म मिळणार आहे आणि कोणत्या जन्माला यायचं याकरता. मी आपल्याला दोन्हीची उत्तर याकरता देतो. नास्तिक मनुष्य देवाचं चिंतन करतो देव होण्याकरता आणि आस्तिक मनुष्य देवाचं चिंतन करतो देव होण्याकरता. दुसरं उत्तर आहे का? नास्तिक मनुष्य देवाचं चिंतन करतो या जगात देव नाही याकरता आणि आस्तिक मनुष्य देवाचं चिंतन करतो या जगात देव आहे याकरता. फक्त दोन्हीचा फरक सांगतो. जगात देव आहे याकरता चिंतन करणारा आस्तिक मनुष्य आणि जगात देव नाही याकरता चिंतन करणारा नास्तिक मनुष्य. मग माझं म्हणणं आहे, जगात देव नाही याकरता चिंतन करणारा जर नास्तिक आहे असं तुम्ही म्हणाल तर चिंतन करण्याकरता यानं कोण्या तरी देवाचं नाव, तुम्ही त्याला नास्तिक कसं म्हणू शकता? थोडंसं दारसान बोलू का? तुमची बुद्धी बंद करीन मी. अजून पुढचं सांगतो.
आपल्याला माहिती जरी नसलं तरी जुन्या काळातल्या माता माऊल्या ज्या वेळेला त्या देवीच्या काय सवासणी वगैरे करतात ना, त्यावेळेला कोणताही दगड पाहून शेंदूर लावत नाही. पहिलीनं ज्या दगडाला लावला तिलाच लावतात का नाही? मग मी असं म्हणतो, पाषाणाला पाहून, शेंदराकडे पाहून देवाला दगडाला देव म्हणण्याची जर आपली परंपरा असेल तर तुम्ही नास्तिक या जगात कोणालाच म्हणू शकत नाही. कारण तो चिंतन कोणाचं करतो? देवाचं. ज्ञानोबारांनी वर्णन करताना असं केलंय, देखे मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील. माणसाचा स्वभाव आहे देवाची भक्ती करणं. कोण करत नाही? कोण करत नाही? प्रश्न आहेत माझी सगळ्याकडे. सगळीच माणसं देवाचं चिंतन करतात पण देव होत नाहीत ना सगळेच. अरे आम्ही रोज कीर्तन करतो पण कधीच स्वप्नात पांडुरंग येत नाही. तुम्ही असंही म्हणाल कसा येईल, कारण तुम्ही फुकट कीर्तन करीत नाही. म्हणजे तुमची शंका बरोबर आहे ना, तुमची शंका बरोबर आहे. तुमची शंका मला नवले मामा कोणी जरी काही म्हणत असलं तरी प्रत्येक जाऊ द्या, आमचं सोडा. तुम्ही कीर्तनाला का आलात? चला का आलात? घरी झोप येत नाही म्हणून? घरी गोड लागत नाही म्हणून? मग का आलात असं जर कोणी विचारलं तर तुमच्याकडे एक उत्तर शिल्लक आहे, काही मी उद्धार पावीन, काय कृपा करी नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान. कशा करता? पुसावे से वाटी, पुसावे से जे जे भेटे तयाशी देव कृपा करील. मग कशा करता आलो आपण? ज्ञानोबाराचं म्हणणं येते, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजन. प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे देवाची भक्ती करणं. पण प्रश्न आहे, ज्या देवाची करायची त्या देवाची करत नाही आणि ज्या देवाची नको त्या देवाची केल्याशिवाय इथं फसगत आहे. शिळा तांब्याचे बाहुली केली, पाठ मांडोनी वरी बैसविले, मना येईल ते नाव ठेविले. कोणते देव आहे तो असे? शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घे, आपुल्या पोटा जेर मागती सीते अवदान. ऐका ना, आपुल्या इचे आणि का पिढी काय ते देईल बर. अरे ते आपल्या इच्छे करता दुसऱ्याला बेजार करतात. अशा देवाची आपण उपासक आहोत, अशा देवाची भक्ती करणारे आपण भक्त आहोत. आता थोडस पुढचं बोलतो, आपुल्या पोटा जेरडते मागते शेत्या. जे आपल्या पोटा करता बेजार आहेत त्या देवाकडे जर तुम्ही गेलात तर तुमचं पोट भरणार, पण तुमची घटमट तिथंच जास्त आहे. जे अगोदरच बँकेनं कर्ज हप्ते भरून थकलंय त्यालाच विचारते पुन्हा, तुम्हाला कर्ज घ्यायचं का? तुम्हाला हे नाही कळलं काय विचारतात? तो नियमित हप्ता फेडतो म्हणून. तसं तुम्ही माणसं अशा देवाकडे जाता, तुम्हाला किती जरी सांगितलं तो देव नाही तरी तुम्ही गेल्याशिवाय. प्रश्न आहे ती. आपुल्या पोटा जिरडते मागते शेते अवदान. याकरता मी विनोदानं उदाहरण सांगत असतो. एक पेशंट डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने विचारलं काय झालं? त्यानं सांगितलं काय नाही, पोटभर जेवण केलं आणि रस्त्यानं चालायला लागलो की चक्कर येते. पण पुढचं आहे का? चक्कर आल्यानंतर फिरल्यासारखं होतं पण पडत नाही आणि भूक लागती. डॉक्टर म्हणले पुन्हा सांगा. अहो डॉक्टर तर कोमातच गेले. इथं कोणी असतील तर मला माफ करा. पुन्हा विचारलं काय झालं? म्हणले काही नाही, पोटभर जेवण केलं, रस्त्यानं चाललो की चक्कर येते, चक्कर आली की फिरल्यासारखं होतं आणि फिरल्यासारखं झालं की पडत नाही पण भूक लागते. डॉक्टर म्हणले मी MBBS झालो पण असा प्रश्नच आला नाही. म्हणजे गोळ्या कोणत्या द्यायच्या त्याचा उत्तर शिल्लकच नाही. पण डॉक्टर जुन्या काळातले होते. त्यांनी त्याला जवळ बोलवलं.
त्याची अशी नाडी पाहिली, म्हणले तुमच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण कमी जास्त दिसतंय. मग कमी जास्त दिसतंय हे दिसण्याकरता काहीतरी करावं लागेल ना कृती. डॉक्टरने एक सुई घेतली, अशी टोचली, त्याचं रक्त काढलं, लॅबमध्ये नेलं, चेक केलं, म्हटले शुगरचं प्रमाण तुमचं वाढलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला असं होतं. 2च आजार असे जगाच्या पाठीवर, एकदा जर लागले ना महाराज, मरतानाच गोळ्या सोबत न्यायच्या. आणि ज्यांना मरताना नेता आल्या नाही त्यांनी दहाव्याला पिंडापाशी ठेवायच्या. तवा कावळा पटकन येतो. कारण रोग झाल्यावर माणसं जीवाला खातात. कुणी कोण वाट्याला आलं खातात का नाही? खायचं बंद होतं पण वाट्याला. आणि अजून पुढे सांगू का, शुगर आणि बीपी ज्याला आहे त्यानं जर सकाळी गोळी नाही घेतली तर किती खाऊ द्या, पोट रिकामच वाटत. हे सगळ्याचे सगळे मी काय जास्त सांगायची गरज नाही. मग हे सगळं घडल्यावर डॉक्टर म्हणले थांबा, चेक केलं. म्हणले काय करायचं? म्हणले काय नाही, 1 गोळी सकाळी 1 दुपारी, 2 गोळ्या खायच्या, 15 दिवस खा आणि 15 दिवसानं माझ्याकडे येताना न जेवता या, आपण तुमची शुगर चेक करू, नंतर 1 तासानं तुम्ही जेवण करा आणि पुन्हा चेक करू, मग तुम्हाला गोळ्या देतो. पुढच्या त्या पेशंटने गोळ्या घेतल्या, 3000 रुपये बिल झालं. बिल झालं, घरी आला, 15 दिवस नाना त्यानं गोळ्या खाल्ल्या. 15 दिवस चंदू महाराज. पण त्याला काही गुण, गोळ्या संपल्यावर हे बिना जेवणातच गेलं. गेल्याबरोबर डॉक्टरने विचारलं काय झालं? काय नाही म्हणले, माझा नंबर आला, 15 दिवसापूर्वी आलो होतो तुमच्याकडं, मग काय फरक पडला का गोळ्यानं? तो म्हणला डॉक्टर साहेब गोळ्यानं फरक काही पडला नाही. मग डॉक्टरने विचारलं तुमची चक्कर बंद झाली का? चक्कर बंद नाही झाली. मग झालं काय? एकच झालं, गोळ्या घ्यायच्या अगोदर 1 भाकर खात होतो, गोळ्या घेतल्यापासून 2 खातो. डॉक्टर म्हणले तुम्ही 3 खा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण तुमची चक्कर कमी झाली का? म्हणले नाही. नाही म्हटल्यावर डॉक्टरने अजून 1 गोळी वाढवली. आता किती झाल्या? 3 गोळ्या झाल्या. पहिल्या 2 आणि ही 1 3. याच्यात 1500 रुपये वाढले. मग ते 3.5 आणि हे 1500 महिन्याचा खर्च. आणि ते आलं इथे कीर्तनात आणि विनेकरी बाबा हरिपाठात नाचत होते, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा. ते त्या बाबाकडे गेला, म्हणलं बाबा तुमचं वय किती? म्हणले 60. म्हणले तुझं? म्हणले 40. म्हणले का हो बाबा तुमचं एवढं वय झालं, तुम्हाला काही आजार आहे का? बाबा म्हणले अजिबात नाही. म्हणले का आजार नाही? म्हणले माझ्याकडे 2च गोळ्या आहे. म्हणले कोणत्या? ब्रह्मरस घे काढा, 3 पिढा वारील, पथ्यनाम विठोबाची, अनेक वाचे न सेवे, आम्हाला काही होत नाही असं सांगितलं. आणि सांगितल्यावर म्हणले मग आता काय करावं? बाबाने विचारलं तुझं वय जरी एवढं कमी आहे, तू मला विचारतो तुला काय झालं? म्हणले मला काय नाही, मला शुगर आहे, बीपी आहे, गोळ्या खाऊन थकलोय, अमुक अमुक डॉक्टरला 4500 महिन्याचा खर्च होतोय, काय करावं कळत नाही. बाबानं सांगितलं त्या डॉक्टरच्या गोळ्या खाऊ नको, तुझी शुगर कधीही कमी होणार नाही, तुझी बीपी कधी कमी जास्त होणार नाही, स्थिरतेपर्यंत येणार नाही. म्हणले का? डॉक्टरला डायबिटीज आहे आणि त्यांना मुंबईच्या डॉक्टरच्या गोळ्या चालू आहे. माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत काय सांगायचं याचं निरीक्षण करा. सिद्धांत याचा समीर हाच आहे. काय सिद्धांत याचा? याचा सिद्धांत असा आहे, जर डॉक्टरलाच शुगर असेल तर पेशंटनं किती जरी त्या डॉक्टरच्या गोळ्या खाल्ल्या तर पेशंटची शुगर कमी होणार नाही. आणि जर पेशंटची कमी झाली असती तर डॉक्टरनं गोळ्या का खाल्ल्या असत्या? पटलं तर पाहिजे ना तुम्हाला. हे प्रमाण खोटी नाही. आपुल्या पोटाजी रडते मागते सीते अवदान. मला याकरता सांगायचंय, आपल्या पोटाकरता जे बेजार आहेत ते देव तुम्हाला काय देणार आहे? म्हणून तुकोबारांनी वर्णन केलंय, शिळा तांब्याची बाहुली केली, पाट मांडुनी वरी बैसविली, म्हणा येईल ते नाव ठेविली. जे जे जमल ते नाव ठेवले तुम्ही. जाखाई जोखाई गाळजाई गुळजाई कोणत्या काय म्हणायच्या जाळीची जुळीची जशा जमेल तसे नाव ठेवले. पण तुकोबाराय म्हणतात मी अशा देवाकडे जाणार नाही. का जाणार नाही? त्याचं उत्तर तुकोबारांचं म्हणणं एकच आहे, हे देव जर आपल्या पोटाकरता बेजार आहे तर मी या देवाची उपासना करणार नाही. तो हा देवाचा देव, तो हा देवाचा तो हा देव
तो हा देवाचा हे देव बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, देवाचा हे देव, तो हा देवाचा हे देव. हो, तो या देवाचा हे देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचा हे देव. ओ बळीया माझा तो हा देवांचा हे देव. इथे बळीया माझा शब्द वापरला, मला याकरता बोलायचंय. बळीया माझा काय शब्द आहेत महाराज. माझा शब्द तुकोबाराने वापरावा. आपल्याकडे जेव्हा हक्काचा प्रश्न येतो कशाचा, माझ कोणाचं, ऐका पण अर्धा. माझं म्हणण्यामध्ये स्वार्थ आहे आपला, आणि त्यांचं माझं म्हणण्यामध्ये जगाचं कल्याण आहे. आपला स्वार्थ आहे, हे माझं, ते माझं, ते माझं. ते म्हणतात हे नाही माझं ते. तो हा देवांचा हे देव, बळीया माझा. इथे माझा शब्द तुकोबारांनी वापरला म्हणजे इतर देवाचा तुकोबारांनी काय केलेला सांगितलाय, निषेध केलाय. तुम्ही बघा, पंढरपूरला चाललेले वारकरी एकची धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा, वचना एका कमळापोती, माझी रंगा जेविन तुझ पाद मोरी, दृष्टीनं फेरे ये ग विठाबाई, माझे पंढरी जे आय, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, देखिला माये देवाचा देव, का हो तुम्ही निशेंद्रे निजला हरी. चला 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 पोहोचले. आता मी असं विचारतो, हे जे पंढरीच्या वाटेनं चाललेले जे जे वारकरी असतील ते फक्त देवाचं चिंतन करतात, देवाचं गुणगान गातात. जेजुरीला जरी गेले तरी वर नाही जात, तिथूनच. कारण आपण कोणाबरोबर आलो, माऊली बरोबर आहे. देव ज्ञानोबाराकडे आले आणि हे संत देवाकडे निघाले, बरोबर ना. पण आपल्यातले काही भक्त असतात ते तेवढ्या गडबडीत कुठं पोहोचतात, आणि मग ते भंडारा बिंडारा लावून ते काय असेल ते तुम्ही सगळं पाहून घ्या. पण इथे उत्तर देतो, एकची धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा. हे तुकोबारा माझं म्हणतायत, याच्या पाठीमागे कारण तसेच असतील ना. तुकाराम महाराजांनी इतर देवाचा निषेध, अजून एक पुढचं बोलतो, थोडस धाडसानं बोलतो. तुकोबारा देवाला सांगतात, देवा लोक तुझ्या पाया पडतात, तुझी आरती गातात, तुला नैवेद्य दाखवतात, काजू बदामाचे मोठमोठाले ताट भरून तुझ्या समोर आणतात, म्हणून लय हुरळून जाऊ नको. कोणाला, तुझं देवपण कोणामुळे, आमच्यामुळे ना. मग तेच म्हणू शकतात ना, तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही. आपण आपल्यासाठी म्हणतो, ते त्यांच्यासाठी बोलतात. काय, आम्ही ज्याची दास त्याचा पंढरी वास. काय वर्णन केलं, तो हा देवांचा हे देव, बळीया माझा. अजून याच्यावर एक प्रमाण सांगितलं, तो हा देवांचा हे देव. काय, कळीकाळाचा. सगळ्या देवावर काळाची सत्ता आहे, पण तुकोबारा म्हणतात मी ज्याची भक्ती करतो त्याच्या हातात सगळं असल्यामुळं त्याची सत्ता सगळ्या देवावर आहे. अशा देवाची मी भक्ती करणार. त्या भक्तीचं स्वरूप काय, तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात, दाने भक्तीचा जिव्हाळा, दाने भक्तीचा जिव्हाळा, कोटी दैवाचा भूषणा, कोटी दैवाचा
जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भक्तीचं स्वरूप महाराज सांगतायत, पण शब्द तुकोबाराने विचारपूर्वक वापरला. जाणी तुकोबाराय जाणे शब्दाचा अर्थ इथे ओळखणे करतायत. मुळामध्ये प्रश्न असा आहे, आपण ओळखत नाही पण भक्ती केल्याशिवाय. थोडस अजूनही पुढचं बोलणार आहे. मी सुरुवातीला एक म्हटलं होतं वाक्य बघा, ज्या देवाची करायची त्या देवाची करत नाही आणि इतर देवाची केल्याशिवाय, म्हणून शब्द घातला जाणी. अजून सांगतो, व्यभिचारी भक्त जास्त आहेत आणि पतिव्रता भक्त कमी आहेत. पतिव्रता तिला म्हणावं जी आपल्या नवऱ्याबद्दल काहीच ऐकू शकत नाही. आणि थोडस पुढचं बोलू का धाडसानं, जी आपल्या नवऱ्याचं काहीच ऐकत नाही ती. म्हणजे तुम्ही असं म्हणाल, इतकं कसं परफेक्ट तुम्हाला माहिती आहे? मी त्याच्यातूनच चाललोय सध्या. काय ब्रह्मचारी नाहीये मी. तुम्ही काय माझा राग मानू नका. मला माहिती आहे किती गोड बोलू द्या बायको, ती टचका हाणणार. म्हणजे पटलं का नाही? तस कितीही जरी तुम्ही नाही म्हटले तरी थोडा बहुत तरी आपल्याकडून व्यभिचार. भक्तीच्या संदर्भात बोलतो बरं मी, वेगळ्या पद्धतीने लावू नका. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण, हे वर्णन केलंय. ते जुन्या काळात उदाहरण सांगितलं जायचं, म्हणजे मुसळ असं वर गेलं आणि मग खाऊन गेलं. तिला विचारलं, ती म्हणजे बया नवरा सोडून, हिनं मुसळ नाही हिच्या डोक्यात पडलं. हिचं फार भुसळण झालं त्याचं. चला जाऊ द्या, विनोदाचा भाग आहे, सोडून द्या, मला उत्तर द्यायचं आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. ऐका, दत्त जयंतीची कथा सांगितल्या जाते, मी जास्त वेळ घेणार नाही. कोण? अनुसया पतिव्रता आहे. किती पतिव्रता आहे? देवादिकानं ठरवलं तरी सुद्धा तिचं पातिव्रत्य भंग करण्याची किंवा नष्ट करण्याची ताकद या सृष्टीतल्या परमात्म्यात सुद्धा नाही, पण त्याची उत्पत्ती करण्याची ताकद तिच्यातच आहे. म्हणून तर ती पतिव्रता आहे. आम्ही कुठपर्यंत पोहोचलोय? आम्ही भक्तीच्या शास्त्राचा विचार करतोय. आपलं एवढंच आहे, आपण कधी ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि वाचता वाचता कधी एखाद्या संताचं पुस्तक हातात आलं, कधी ज्ञानेश्वरी गळून पडली माहीत पण नाहीये. सध्या भरपूर बुवा वगैरे गोळा झालेले आहेत आणि लोक नुसते भ्रमिष्ट करायचा कार्यक्रम चालू आहे. जे खरं तत्वज्ञान आहे, खरे विचार आहेत, मला सांगा दिसतात का कुठं? हा, मग तुम्ही असं म्हणाल तुमचं कशाला? चांगले शिकलेले सुद्धा हे सगळं सोडून वेगळ्या मार्गाला लागलेत. आता माझा म्हणण्याचा भाव एवढाच आहे, आपल्याकडे भक्ती नाही का? आहे, पण ती पतिव्रता. आपलं कसं आहे, श्रावण महिना आला की सोमवारी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे वाचे वत्ता शिवनाम तयानुभवी धर्मार्थ काम मोक्ष.
मला हे घटमटच कळेना अजून. 12 महिन्यातले 11 महिने माणसं शंकराच्या जवळ दिसत नाहीत आणि त्या श्रावण महिन्यात शंकर सोडून दुसरं काही करीत नाही. म्हणजे 11 महिने शंकर काय युरोपला जातो का हे अमेरिकेत राहतील? हे बघा, मी कोणाची निंदा नाही करत, पण वस्तुस्थिती आहे. मला सांगा ना, तुम्ही थोडं बारकाईने चिंतन करा. सोमवारी जर तुम्ही शंकराचं नामचिंतन करायला लागलात, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, अरे मरेपर्यंत तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा. त्या भगवान शंकराला तुम्हाला भेटावं लागेल. जर एका भिल्लाचा उद्धार करण्याची ताकद त्याच्यात आहे, तर आपण तर त्याचेच भक्त आहेत ना. चंड भिल्लाचं वाचलं असेल ना शिवरात्रीचं सगळं. मग माझा म्हणण्याचा भाव एवढा आहे, ही सामर्थ्य शक्ती ज्याच्यात आहे, आम्ही उपासक त्याचे आहोत. पण कोणत्या दिवसापुरते? सोमवार. एकदा सोमवार संपला आणि मंगळवार आला की निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. ओह बैसासुर मर्दनाला कोणी, करावया धाडरी, करावया धाडरी. लागे तू भवतीर्वरा, आयता दोगवा दोगवा मागल, आयता दोगवा दोगवा मागल, आयता दोगवा मागे, दोगवा मागे. आपला सप्ताह आहे, घोटाळा होत असतो. वेळ चुकायला नको आपली. मी कोणाला नाव नाही ठेवणार. देवी तुम्हाला भेटली असेल, तुमच्या पाया पडतो, फक्त तुम्ही देवी होऊ नका. मी काय वर्णन केलं? अनादि निर्गुण प्रगटली, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, तिच्या नावानं मागितलेला जोगवा. मंगळवारी ठीक आहे, मग मंगळवार पासून पुढचा मंगळवारी येईपर्यंत तिच्याच नावानं पाहिजे का नाही? पण आपलं तसं होत नाही हो. आपण पाणी एकाच्या हातात घेतो, संकल्प एकापाशी सोडतो, जेवायला ताट दुसऱ्याच आणतो. वस्तुस्थितीचा विचार केला पाहिजे की नाही? बरं जाऊ द्या, माझं बोलणं तुम्हाला आवडलं नसेल, पण अंबाबाईच्या नावानं केलेलं कार्य हे सुद्धा पांडुरंगाचंच आहे. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटीवो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई बाबू नितावो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई बाबू नितावो. नाना लय वाजू नका, माझ्या अंगात येते. हो ना, म्हणून म्हणलं नवरात्रात घोळ नको व्हायला. मी काय सांगितलं तुम्हाला? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी. चल म्हणा आता, सुंदर ते ध्यान उभे विटे, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, करकटावरे ठेवोनिया. आता उपासना कोणाची झाली? पांडुरंगाची. म्हणजे तुम्ही कोणत्याही दुकानात जा, कोणतंही खरेदी करा, शेवटी कंपनी माझी नाही. कंपनी नका पाहू, त्याचा आयसो, त्याचे काय पहा. नाही तर काही काही महाराज असे कंपनीत माल एकाचा घेतेत, त्याचं लेबल दुसऱ्याच लावितेत आणि पुन्हा प्रचार करायला तिसऱ्या संघ हिंडतील. काय उपयोग आहे? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. याचं मला उत्तर द्यायचंय. कर कटावरी ठेवोनी या. जरी मंगळवारी तुम्ही देवीची उपासना केली असेल
तरी ती कोणापर्यंत पोहोचली? पुन्हा देवापर्यंत. बरं, मंगळवार संपला आणि बुधवार वर आला, पुन्हा भक्त निघाला, एग एग इठाबाई माझे पंढरीचे. बुधवार संपला, गुरुवार आला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ गुरुवार संपला, शुक्रवार आला, संतोषी मातेपर्यंत पोहोचला. शुक्रवार संपला आणि शनिवार आला, शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्ती द्या त्या वाटा. शनिवार संपला आणि रविवार आला, वारी माझ्या मल्हारीची, आत्मनिवेदन भरी दृढगा निवतीला हरवारी माझ्या मल्हारी. हे मल्हारीची वारी म्हणत म्हणत रविवार संपला आणि पुन्हा सोमवार वर आला. आता भक्त कोणाचा? म्हणजे 8 दिवसामध्ये जर 8 देवाची उपासना आपण करत असाल तर नक्कीच आपण व्यभिचारी भक्त आहोत, हे सिद्ध आहे. हे सिद्धच आहे. हे बघा, तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार करा, पण तुमच्या मनात एक एक, बरोबर आहे ना? मग एका देवाबद्दल आपला भाव जर एक नाही तर तुम्ही किती जरी देवाची उपासना केली तरी देवाची आणि तुमची ओळख होणार नाही. याकरता पहिल्यांदा शब्द घातला, जाणी. तुम्हाला ज्याच्याकडे जायचं त्याला जाणून घ्या हा कोण आहे. पण हे जाणून घेणं इतकं लवकर सोपं नाही, इतक्या लवकर त्याची ओळख होत नाही. जुन्या काळात, चंदू महाराज, जुन्या काळात मुलगी पाहण्याकरता मुलगा जायचा. मी बऱ्याच वेळा बोलायचो, आणि मुलगा गेला की जुन्या लोकांचे शब्द असे होते, आमचा मुलगा जाणून घेण्याकरता गेला. जाणून घेणं म्हणजे ओळखणं, याला अलीकडे पसंती म्हणतात. काय म्हणतात? पसंती. आता माझं थोडस पसंतीवाल्याला विनंती अशी आहे, ही पाहण्याची क्रिया किती मिनिटाची आहे? मुलगा आणि मुलगी समोर असते, हा, किती मिनिटं? नाही नाही, थांबा थांबा, दम काढा जरा, दम काढा. सगळ्याला 1500 देतो मी, दम काढा जरा. भाऊ तुमचं नाव काय? बोराडे. तुम्ही गेलते का पाहायला? म्हणजे तुमच्या काळात होतं ते, बरोबर आहे, तुमच्या अगोदरच्या काळात नसल भाऊ, पण तुम्ही गेल्यावर तिथं किती मिनिटं बसली होती? 15-20. जे मनात आहे ते सांगितलं, 15-20 मिनिटं. तुम्ही 5 मिनिटं. तरी माझं कीर्तन ऐकलेलं वेळा सावडीवर दरोडा टाकलास. मी सगळ्याचं उत्तर देतो, काही राग मानू नका. मुलगा किंवा मुलगी पाहणं, याला जर पसंती म्हणायचं असेल तर ही क्रिया लयतलं 1 मिनिट, अतिशय 2 मिनिटं. मामाची मुलगी असेल तर 5 मिनिटं. यापेक्षा जास्त काळ कोणी थांबत नाही. आणि तेवढ्या काळात 5च प्रश्न असतात: नाव, शिक्षण, जन्मतारीख, मामाचं आणि कुळ. यापेक्षा काही कोणी विचारत नाही. पण माझा याच्या पुढचा प्रश्न असा आहे, 1 मिनिटात नाव, गाव, शिक्षण विचारलं आणि मुलानं चहा घेतला, काय असेल पोहे घेतले, निघाल्याबरोबर ज्यानं आणलं होतं त्यानं दाखवलेली मुलगी पाहिली आणि ते सगळे जिकडे तिकडे गेले. पण जाता जाता या मुलाला विचारलं, आमची मुलगी तुम्हाला दाखवली कशी? तो म्हणला, थोडं थांबा, फोन करून. एवढंच उत्तर आहे ना? पण पुढचं आहे का? ही जी पसंती आहे याला किती मिनिटं लागली? 1. आता माझा याच्या पुढचा प्रश्न आहे, हा मुलगा घरी आला आणि आल्यावर बापाने विचारलं कशी? त्याने एका शब्दात सांगितलं, सुंदर आहे, नाकी डोळी आहे. ठरलं ठरलं ठरलं, याच्यापेक्षा काही ओळख नाही. पण बापानं लगेच काकाकडे गेले, पत्रिका काढली, ते काय जुळायचं ते जुळलं. ते बँडवाले सांगितले, मंडपवाले, आचारी, पत्रिका, ते बस्ता, सोनं, ते सगळं लग्न तुम्ही लावून घ्या. या महिन्यात नाही ना? हा नाही, घोटाळा व्हायला म्हणून म्हणतो. मग हे सगळं ठरलं. पण हे ठरल्यावर पुढचं आहे का? जुन्या काळातले आजोबा, लग्न आलं 5 दिवसावर आणि नातू गेला दर्शनाला, मस्तपैकी दर्शनाला गेला. म्हणला, बाबा तुम्ही चांगले कपडे शिवायचे, तुम्ही माझे आजोबा आहेत, लग्नात असे दिसले पाहिजे. आजोबानं विचारलं, कुठं गेलतास मुलगी पाहायला? म्हणले, चिंचवडला. कशी आहे? म्हणला, नाकी डोळी सुंदर आहे. पण म्हाताऱ्यानं जुना प्रश्न विचारला, नाकी डोळी सुंदर आहे पण जाणून घेतलं का? जाणून घेतलं का म्हणल्यावर त्यानं डोक्याला हात लावला आणि खाली बसला. ते म्हणला, जाणून घेतली नाही म्हणजे काहीतरी चुकलं. अहो, त्या दिवशी हा गोविंद्या जेवलाच नाही, उपाशीच.
बाप घरी आला पत्रिका वाटून म्हणले तुला काय झालं? म्हणलं लग्न करायचं. का अजिबात? अरे मला 3 दिवसावर लग्न आलंय, लोक डोळ्यात माती घालतील, मंडपवाल्यात तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला लग्न करायचं नाही. अरे बाप मला झालं काय? काही नाही. तुम्ही विचारलं कशी, मी सांगितलं नाकी डोळी सुंदर आहे, सगळं ठरलं. पण तुमच्या बापान मला विचारलं कशी, मी सगळं सांगितलं. पण तुमच्या बापान मला प्रश्न विचारला, जाणून घेतली का? पप्पा जाणून घेतली का याचं उत्तर तुम्ही मला द्या, तर लग्न मंडपात येतो, नाही तर असाच निघून जातो. बाप म्हणला जाणून घेतली का? मलाही माहित नाही, कारण बापानच पळून आणली होती. पटलं पाहिजे. बाप म्हणला मला माहित नाही. म्हणले मग चला तुमच्या बापाकडे. म्हणजे हा याचा मुलगा आणि तो याचा मुलगा. हे गेले त्या आजोबाकडे. काय झालं? म्हणले काय नाही, मी फक्त विचारलं जाणून घेतली का. अरे जाणून घेतली का म्हणजे काय? नाकी डोळी सुंदर आहे हे जाणून घेणं ही त्याची ओळख नाही. तिला आई आहे का, भाऊ आहे का, घरंदाजपण आहे का, याबास आहे का, घराणा चांगलं आहे का, आईचं गुळ चांगलं आहे का, मामाचं गुळ चांगलं आहे का, झाड चांगलं आहे का, येल मांडावर गेलेलं आहे का, अजून नाही कळलं का? सोपं गणित आहे. नुसते मुलाला मुलगी देण्याकरता संपूर्ण कुळाचा 7-12 आपल्या ओळखीचा करावा लागतो. इथे देवाला ओळखण्याकरता तुम्हाला लगेच ओळख होईल असं नाही. याकरता तुकोबाराने शब्द घातला जाणे. मग देवाला ओळखण्याकरता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा 7-12 त्याच्या नावचा करावा लागतो. त्याच्याशिवाय त्याची ना आपली ओळख होऊ शकत नाही. म्हणून शब्द घातला जाणे. थोडस हे कळण्याकरता अजून पुढचं उत्तर देतो. तुम्ही जरी लग्न मंडपात गेटवर आले, जरी तुमच्या लग्नातलं गाणं वाजायला लागलं, कोणतं अजून आहे का? गाणं म्हणणारा मेला, पण गाणं तेच येऊ. आपल्या बापाच्या लग्नात तेच होतं आणि आपल्या लग्नात कोणतं? बारू फूल बरसाओ मेरा महबूब. त्याच्यात त्यानं पाणी पिलेलं नसावं, नाही तर गाण्यासह नवरदेव हलवतो. मग ते गाणं म्हणत आले. आता आल्यानंतर स्टेजवर गेले, काकानं ते नारळ काय असते हातात हात दिले, आंतरपाठाची तयारी झाली, मला जाणून घेण्याचं उत्तर द्यायचंय. आणि मग काका माईक वर विचारतात, सगळं ठरलं फुगे पाटील, करायचं का सुरू? मग म्हणले मामाला विचारा. मग त्या पत्रिका आणतात दोन्ही, तुमची यांच्याकडे, यांची यांच्याकडे, आणि मग आपण काकाला सांगतो काका आता सुरू करा. माझं उत्तर नीट ऐका. काकाला जरी अधिकार असला तरी काका तुम्हाला विचारतात, तुमच्या दोघांची ओळख तुम्ही ठरवलेलं जर पूर्ण झालं असेल तर आता आम्हाला तुम्ही सांगा, सुरू करायचं. मग साधं उत्तर आहे, जर मुलाला मुलगी देण्याकरता संपूर्ण कुळाचा 7-12 ओळखीचा होईपर्यंत शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याणमूर्तम परशकमलस्थं शोभितं मोदकेन आरुणकुसुमाला व्यालुलंबोदरेण मम हृदय निवासं श्रीगणेशं नमामि. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्री. तुम्हाला बरं वाटतं काही? आराजायचे लग्न झाले, ते कानात बोट घालून बसले, ऐकाव सुद्धा वाटत नाही मंगलाष्टिका. हा, इतके वैतागलेले आहेत. आणि ज्यांचे झाले नाहीत ते म्हणतात महाराज पुढचं म्हणा. दोन्हीचे उत्तर आहेत ना. ज्यांचे झाले ते म्हणतात नको, आणि ज्यांचे झाले नाहीत ते म्हणतात महाराज. काय शिल्लक आहे व त्याच्यात? काही शिल्लक नाही. आली लग्न घटी समीप नवरा घेऊ. माझं उत्तर मला द्यायचं होतं, 7 मंगलाष्टिका, 5 मंगलाष्टिका, 3 मंगलाष्टिका होईपर्यंत सुद्धा हा शुभ लग्न योग जर ओळखीचा नसेल तर शेवटपर्यंत जात नाही. म्हणून जर व्यवहारात तुम्हाला जाणून घेण्याकरता एवढ्या प्रक्रिया पार पाडाव्या लागत असतील तर देवाची ओळख होण्याकरता तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला पहिल्यांदा हा देव आहे हे तुम्हाला ओळखावं लागेल. आणि तो कशानं ओळखला जाईल? म्हणले भक्तीनं. म्हणून जाणी भक्तीचा. पण महाराज
ज्या भक्तीनं त्याची ओळख आहे ती भक्ती कशी हो? नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या सांगितली. 7 वस्मिन परम प्रेम रूपा निजास्पदी वेगते स्मृतिवा चित्तविंदी प्रेमाया मानंद माया रागा परम. भक्ती भक्ती म्हणजे काय महाराजांनी वर्णन केलं बघा. सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा भोगे प्रेम कळा तेची भक्ती ना बाबा म्हणतायत. गोपी गीतामध्ये पहिल्या श्लोकात वर्णन केले बघा. जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयति दृश्यता दिक्षुतावकाश स्वेदृता समस्त्वामि चिन्वति अटति यद्भवान् नन्विकानन त्रुटिलयुगायते त्वां पश्यताम् त्रुटिलकुण्टलं श्रीमुखं च ते जडवुदीक्ष्यतां तीक्ष्म पाश्यत्. काय वर्णन केलं? अटति यद्भवान् नन्विकानन त्रुटिलयुगायते त्वां पश्यताम् त्रुटिलकुण्टलं श्रीमुखं च ते जडवुदी. एवढ्या श्लोका करता आमच्या तुकोबाराचं एकच प्रमाण सांगतो. भजनी विक्षेप तेची पायी मरण नवदावाक्षण एक वाया. अरे गोपीला कृष्णाला सोडून इतरत्र कोणत्याच गोष्टी आवडल्या नाही. त्याच भगवंता करता आमच्या कबीरदास महाराजांनी वर्णन केले बघा. कबीर कबीर क्या कहे जावे यमुना तीर एक एक गौलन के प्रेम में बह गए कोट कबीर. अरे एका गवळणीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जातील अशी भक्ती ज्यांच्याकडे आहे त्या गोपी. तिचं वर्णन एका गवळणीत केलंय बघा. गवळण म्हणती गवळणीला कोठे गे सावळा कारथ शृंगारीला सांगे ओ मजला अक्रूरा उभा बाई गे साजनी या नंदाच्या मिळाल्या. देवा करता वेड्या झाल्या विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याचे नाही मर्यादा कोण जावा बोल न दामो धली परमान. वेड्या झाल्या वेड्या. भगवान कृष्ण परमात्म्याला नेण्या करता अक्रूर आले रथ सजलेला आहे घोडे तरबेज आहे. अक्रूराकडे पाहिलं चर्चा झाली पाण्याला निघाल्या गवळणी चर्चा करू लागल्या. कोण नेण्या करता आला का घोडे तरबेज आहेत रथ सजलेला आहे. नाव काय म्हणले अक्रूर. अक्रूर म्हणल्याबरोबर त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याची बी तयारी चालू आहे सध्या. भागवत दुपारी भागवत संध्याकाळी कीर्तन सेकंड फर्स्ट. चला पुढे काय वर्णन केलं. दारामध्ये उभी आहे पण चर्चा चालू आहे. नेण्या करताय नाव विचारलं अक्रूर. अक्रूर म्हणलं की शिव्या दिल्या. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी रे दाढीला अक्रूरा चांडाळा तुझ कोणी रे दाढीला का घात करू आलाची का घात करू आलाची वधीची सकळा अक्रूरा तुझे नाम दैतीच करणे कवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. अक्रूरा चांडाळा रे तुझ कोणी धाडिले का घात करू आला वधेचे सगळा. अक्रूरा तुझे नाम ऐसे जगरणे आनंदाच्या मिळाल्या ग. देवा करता वेड्या झाल्या देवा करता पिशा झाल्या. आता मी दोन्हीची उत्तर देतो. देवा करता वेड्या झाल्या देवा करता पिशा झाल्या. थोडस धाडसानं बोलेलं माफी मागून बोलतो. देवाला सुद्धा शिवी देण्याची ताकद होती ज्या गवळणीमध्ये
त्यांची भक्ती किती श्रेष्ठ असेल, किती पतिव्रता आहे. माझं कधी कधी मत आहे, पतिव्रता जिची भक्ती आहे ती बोलते मला माहिती आहे तुम्ही माझं ऐकणार नाहीत. अक्रूरा चांडाळा रे तुझ कोणी धाडिले, का घात करू आला वधेसे सकळा. शिव्या द्यायला सुरुवात केली. दुष्टा घातका दुर्जना परतून आला शिका नी तू प्रेम हिरावून अक्रूरा तुझे क्रूर नामदेवाने वर्णन केले. आता काय करायचं? भगवंतानं अक्रूराला जसं पाहिलं तसे उभे राहिले आणि उभे राहिल्यावर समोर चित्रगंधा नावाची गवळण आहे. ती म्हणते आम्हाला सोडून चाललास? तो नेण्याकरता आला, रथ थांबलेला आहे, नाव अक्रूर आहे, तुम्ही निघालात. भगवंतानं सांगितलं नेण्याकरता आलो म्हणजे जाणार आहे. त्या गवळणीनं दिलेलं उत्तर फार छान आहे. कृष्णा, जाण्याबद्दल आमचं दुमत नाही, पण तुझ्या वेणू वाजल्यानं आम्हाला घरी जावत नाही, याकरता एवढं काम कर, तू त्याच्या रथात बसून निघून जा. पण ज्याच्यामुळं आम्ही वाजून तू वाजवल्यानं घर सोडलं, निदान तेवढी बासरी तरी आमच्यासाठी सोडून जा. देवानं सांगितलं सोडता येत नाही. मग तिनं विचारलं, कृष्ण वाजवताना मुखात आहे आणि वाजवणं झालं की कंबर येत आहे, मग वाजवणं झाल्यावर निदान आमच्याकडे दे. म्हटले नाही. म्हणले का? जी बासरी वाजते ना तिला मी सोडत नाही. थोडस लक्षात येईल तुमच्या बी. म्हटले कसं काय सोडत नाही? अरे सरळ गणित आहे ना. ज्याला आपण पावा म्हणतो त्याच्या इतीवर गाठी आहेत का नाही? आता इतीवर ज्याच्या गाठी आहे त्याच्या बासऱ्या वाजत्यात का? अजूनही नाही कळलं काहीला. अहंकाराची गाठ, कोणाला श्रीमंतीची गाठ, कोणाला पदाची गाठ, कोणाला ज्ञानाची गाठ, कोणाला रूपाची गाठ, कोणाला गुणाची गाठ. नो, भक्तीमध्ये हे अपील होत नाही. पण ऐका, ती बासरी ठेवत नाही म्हटल्यावर मग तिनं विचारलं, वाजवताना मुखात आहे, वाजवणं झाले, निदान तेवढी तर ठेव. भगवंतानं सांगितलं, जिच्या अंतकरणात गाठ नाही तिची माझी भेट आहे. जिच्या अंतकरणात गाठ नाही ती वाजते, आणि एकदा वाजली की मी तिला सोडत नाही. ज्यांच्या बासऱ्या वाजाव्या असं वाटतं त्यांच्या अंतकरणातली गाठ जावी, आणि ती गाठ गेली पाहिजे, याकरता या सप्ताहात आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपली गाठ जाऊ शकत नाही. हृदयामध्ये गाठ आहे, आपल्या अहंकाराची आहे, कोणाला कशाची आहे मला उत्तर द्यायचंय. मग ती गाठ सुटली, ठीक आहे, पण गवळण जाऊ देत नाही. रस्त्यात आडवी झाली. अशी सगळ्या गवळणी आडव्या झाल्या. आता सर्व गवळणी आडव्या झाल्यानंतर भगवंतानं एकीचा हात असा डावलला. जेवढ्या डावलता येतील तेवढ्या डावलल्या, पण जी निष्ठावंत आहे, निष्ठेनं जवळ आहे, ती म्हटली, कृष्णा तू हात झिटकारून मला सोडू शकत नाही. देवानं सांगितलं एवढ्या 16,100 तू काय? तिने सांगितलं जाऊन दाखव. कोणाला? नाशी उभी राहिली. भगवंताने एक हात धरला ना असा झिटकारला, निघाले. तेव्हा तिनं भगवंताचा हात धरला आणि सांगितले, तू हात झिटकारून मला जाऊन सोडतोस, पण माझं तुला चॅलेंज आहे, तू माझ्या हृदयातून जाऊन दाखव. कोणाला? देवाला. हृदयातून जाऊन दाखव म्हणणारी गवळण व्यभिचारी आहे का पतिव्रत आहे? पतिव्रत आहे ना. जाऊन दाखव म्हटल्यावर भगवान निघाले, पण तिच्या मनात जे होतं ना, तिने हातात कडू घेतला आणि भिंतीवर चित्र काढलं. भोया काढल्या, नाक काढले, कान काढले, डोळे काढले, मुख काढले, गळ्यात माळा, आणि कमरापासून भगवान वर सजवला. कशामध्ये? भिंतीवरती. आणि त्याला बोलू लागली. कोणाला? जी म्हटली होती का हृदयातून जाऊन दाखव, तिच्या हृदयातला तिला दिसत होता ना. आता काय करावं लक्षात येईना. 2 मिनिटं झाले आणि बोलायला सुरुवात केली. सोन्याचा पवा तुला वाजावया देते, पुरणपोळी करोणी तुला खायला देते, आता तरी कृष्ण तू जाऊ नको. बोलायला सुरुवात केली. सगळे सांगू लागले. चित्र भिंतीवर काढलं, आणि भिंतीवर चित्र काढल्यानंतर घडलं काय नीट ऐका, माझ्याकडे पहा सगळेजण. काय घडलं? हे भिंतीवर काढलेलं चित्र पाहून तिकडे भगवान चालत गेले, रथात बसले, अक्रूराच्या पाठीवर थाप टाकली चला म्हणण्याकरता, आणि त्यानं मागं पाहिलं. मागं पाहिल्यावर भगवान रथात आहे, अक्रूराला रथात नाही दिसले.
भिंतीवर काढलेल्या चित्रात दिसले. लगाम सोडून दिला आणि उडी टाकली, चित्राच्या दिशेनं पळाले. भगवान हाक मारतायत आणि अक्रूरजी पुढे पळतायत. चित्रगंधेच्या चित्राजवळ गेले आणि चित्राला साष्टांग दंडवत घातलं आणि चित्रगंधेला प्रश्न विचारला. चित्रगंधे, चित्राकडे पाहावं वाटतं आणि जीवन समर्पित करावं वाटतंय, पण चित्रामध्ये चूक आहे. चूक म्हटल्याबरोबर तिनं उत्तर दिलं, आमच्याकडून काहीतरी चुकलंय म्हणून भगवान तुझ्या रथात बसलाय. न जाणू अक्रूरा, चित्रात जर चूक असेल तर मी बनवलेला पुरणपोळीचा नैवेद्य खाणार नाही. सांग काय चुकलं. त्यावेळेला चित्रगंधेच्या समोर अक्रूरजी सांगतात, चित्रगंधे, चित्राला कान आहे, नाक आहे, डोळे आहेत, मोक आहे, गळ्यात माळा आहे, बोटात अंगठे आहे, हिरेक माणिक मोती गोळा करून टोप तयार केलाय, पण चित्र भिंतीवर कमरापासून वर काढलंय. भिंतीवर चित्राला पाय काढले नाही, ही चित्राची चूक आहे. ती गवळण उभे राहते आणि त्याला सांगते, मी का पाय काढले नाही अक्रूरा, त्याचं उत्तर ऐक. ज्याला पाय होते त्याला नेण्याकरता रथ विशीत उभा केलास. तुला विनंती केली नेऊ नको, तुला पाय होते, तू चालत चालत आलास, सिंहासनापर्यंत पोहोचलास. मी त्याला विनंती केली जाऊ नको, त्यानं तुझा हात धरला. त्याला पाय होते, तोही चालत चालत आला. वेशीच्या बाहेर थांबलेल्या रथात बसला आणि निघाला. न जाणू अक्रूरा, मी जर भिंतीवर चित्राला पाय काढले असते, तुझ्या हाताचा स्पर्श जर भिंतीला झाला असताना अक्रूरा, हे चित्र सुद्धा भिंती सगट चालत चालत आलं असतं, तुझ्या रथात बसला असताना निघून गेला असतं. म्हणून मी या चित्राला पाय काढले. भक्तीची पराकाष्ठा आहे. हेचे थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. काय वर्णन केलंय महाराजांनी. महाराज, तुम्ही एवढी भक्ती करू शकत नाही, एवढ्या लांब पर्यंत पोहोचू शकत नाही, मग संसारात, घरादारात, लेकरा बाळावर जितकं प्रेम करता, त्यातलं थोडस प्रेम जर देवाकडे लावलं तर ती तुमची भक्ती होईल आणि त्या भक्तीनं तुम्हाला त्याची ओळख होऊ शकते. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा. आता इथे जिव्हाळा शब्दाचे पुन्हा दोन अर्थ केले. जिव्हाळा म्हणजे जिव्हाळी. आपण लहानपणी नाही का नख काढताना जिव्हाळी लागते. मी तरी नख काढताना म्हणलो, लहान पोरं असे म्हणजे कळलं तुम्हाला, काही बसल्या जागेवर नख खातेत, पण ती जिव्हाळी लागणं, रक्त निघणं, दाबलं की रक्त थांबतं. जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे झरा. ज्या झऱ्यामध्ये ओलावा असतो, सातत्य असतं, जो कोणत्याच ऋतूत खंडित होत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वर वर्णन केलंय, वर्षा काळी सरिता जैसे चढू लागे पंडसुता, तैशी निचनवी भजता श्रद्धा दिसे. असा भक्तीचा जिव्हाळा ज्यांच्याकडे असतो त्यांना दैवाचा पुतळा म्हणतात. पण थोडस एक वर्णन माझं शिल्लक राहिलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा. पण हे भक्तीचा जिव्हाळा ज्याच्यात आहे ते प्रेम आहे ना, मग ते कुठे? प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन काय करावी 32 लक्षणे, नाक नाही तेने. मला एक कळत नाही महाराज, हे प्रेम इतकं माणसाला वेडा का बनवतं? तर त्याच्यामध्ये वासना आहे, आणि ज्याच्यामध्ये वासना नाही ते वेड जरी झालं तरी त्याला शहाणं बनवतं. ही ताकद त्या प्रेमात आहे. आपण कुठे पाहतो मला माहित नाही, मी थोडंसं अजून थोडंसं पुढचं सांगेल. प्रत्येक माणसाला प्रेम धरता येतं, बरोबर आहे ना? प्रेम धरता येतं, सोडता येतं का? घोटाळा येतं लय मोठा. अजून थोडा जीवनातला सुखी मंत्र सांगू का? माझ्यावर नाराज होऊ नका. ज्याला प्रेमात सुखी राहायचं असेल त्याला सोडता आलं पाहिजे. काय म्हणतो मी? सोडता आलं पाहिजे. आणि ज्याला सोडता येतं तोच जगात सुखी आहे. धरणं तर कोणालाही जमतं, सोडता आलं पाहिजे. इथं पेटवायच्या टायमाला सांगावं लागतं, कमराच्या चाव्या सोडा. कोणाच्या? सोडता आलं पाहिजे की नाही? आणि ज्याला सोडणं जमतं, मी विनोदानं सांगत असतो, माझं लग्न ठरलं होतं, म्हणजे पुन्हा नाही, हो ना, म्हणजे एकदाच ना, तुम्ही होते माझ्या लग्नात. आणि आम्ही आता नवीन पद्धती आहेत त्या, सोनं करायला बायकोला घेऊन गेल्यावर ते सगळं सोनं 10-5 तोळे काय करायचं ते केलं. आणि केल्यानंतर आम्ही आपलं त्या पुण्यातच होतो, आष्टेकराच्या त्या गल्लीत तिथं. मग काय तर म्हणले थंड घेऊ, ते मस्तानी वगैरे काय असं ठरलं. सगळे पाहुणे बिवणे हे सगळे माणसं हुशार असतात. बरोबर आम्हाला दोघीला बसवलं, ते 2 ग्लास दोघांसमोर मांडले. आम्ही आपलं ती मस्तानी बिस्तानी, मी आपलं निघता म्हणलं, बोलायची सवय कीर्तनातली मोकळी चाकडी, व्यवस्थित आहे ना सगळं, जे सोनं केलं ते व्यवस्थित आहे ना. काय केलं करून हा, मला टेन्शन आलं बोय. काय केलं म्हणजे म्हणलं तुला जसं पाहिजे तसं केलं. एवढं कुठं असतं का?
म्हणलं एवढं म्हणजे 10 तोळे. आता एक लक्षात आणा, 2009 ला माझं लग्न झालंय, तेव्हा 35,000 रुपये तोळा होता. किती? आणि त्यावेळेला किती गेलं होतं? आता याच्यावरून कल्पना करा, त्या काळातलं ना आताच्या काळात फरक आहे की नाही. पण मी म्हटलं बघ झालं काय पसंत, तसं काय नाही. मला असं वाटतं अजून एखादा तोळा. मी म्हणलं माझ्या पोटात गोळा आला आणि तुला तोळा पाहिजे. ती म्हणले काही करा, पण म्हणलं होत नाही, शक्य नाही. सगळे बाजूला गेले. मी तिला फक्त एक प्रश्न विचारला, खरं सांग तुझं प्रेम माझ्यावर आहे का सोन्यावर आहे? कोणाला विचारलं? माझ्या घरचीच सांगतो, तुमचं नाही. ए बाबा, तिनं उत्तर लय भारी दिलं, तुमच्यावर आहे. मी म्हणलं मग माझ्यावर जर प्रेम आहे तर हे सोन्याचं करायचं काय? तुम्हालाच कधी अडचण आली तर मी देईन ना. तुम्हाला नाही कळलं वाटतं अजूनही? म्हणजे सोनं केल्यावर मी अडचणीत येणार आहे हे मला आधीच सांगितलं होतं. मराठी जशी पाहिजे तशी वळती. माझा भाव लक्षात ठेवा, प्रेम सोन्यावरही तेच असेल आणि प्रेम पतीवरही तेच असेल. मग मला एक कळत नाही, वस्तूच्या रूपानं मिळालेलं प्रेम माणसाला चिरकाल आनंद देत नाही, पण प्रेमात मिळालेला आनंद आयुष्यात संपत नाही. म्हणून सोडायचं शिका. पण सुटत नाही ना. मला उत्तर द्यायचं आहे, हे जे प्रेम आहे तुम्ही आम्ही सांगतो, नये बोलता, नये दाविता, नये दाखता, नये काही सांगता येत नाही, बोलता येत नाही. पण भक्तीतल्या प्रेमात जर मनुष्य गुंतला ना महाराज, त्याला कोणी सोडू शकत नाही. मला सांगा, भोंगा, मधमाशी, सावलीत असं वाटतं का नाही? आणि तोच भुंगा, तीच मधमाशी जेव्हा गुलाबाच्या फुलावर बसते आणि पाकळीला हात लावला तर पाकळी तुटते, पण पाकळीतला मकरंद सेवन करण्याची ज्याच्याकडे कला आहे, ते भक्तीतलं प्रेम जर आपल्याकडे असेल तर दैवाचा पुतळा जगाच्या पाठीवर आपणच होऊ शकतो, बाकी कोणी होणार नाही. म्हणून वर्णन केलंय, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आता इथे दैवाचे पुतळे कोण? सगळेच दैववान नाही, सगळेच दैवाचे पुतळे नाहीत. कोण दैवाचे पुतळे? कर चले हम पिदा जाने तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन. सगळेच नाही, आपल्याला सगळ्याला माहिती आहे ना, दिल दिया है जाने. तुम्हाला कळण्याकरता हे सगळं सांगितलंय. मग कोण दैवाचा पुतळा आहे? अरे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव दैव घेऊन जन्माला आले, दैव प्राप्त करून दिलं, उभ्या पावली निघून जातात, तोच दैवाचा. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज दैवाचे पुतळे. सगळे दैवाचे पुतळे नाहीत. अजून ऐका, एकुलता एक मुलगा सीमेवर वैऱ्यासोबत लढतोय भारत माते करता. माईनं फोन केला, दिवाळीला आला पाहिजे, आई काळजी करू नको, दिवाळीच्या पहिल्या स्नानाला येईल म्हणणारा मुलगा वैऱ्यासोबत लढता लढता छातीत गोळी लागली आणि भारत मातेला समर्पित झाला, तोच दैवाचा. सगळे कसे शक्य आहे? सगळे कसे शक्य? माझा म्हणण्याचा भाव एवढाच आहे, सगळ्याला सारखं दैव मिळत नाही आणि सगळे जर दैववान झाले तर दैववान शब्द अस्तित्वात येणार नाही. ज्ञानोबांनी वर्णन केलं ना, दैव जैसे कौतिके काहीच दैन्य न देखे. सांगा तुम्ही, सगळे जर घर जावाई झाले, मला माहिती आहे ना सगळं जीवन कसं असतंय. त्याला कोणी नसावून हात यायचा दावाई हो, त्याला कोणता दावाई म्हणते? घर दावाई. मग हे सगळं कोणाला मिळतं? असं जर सगळ्याचं झालं तर उत्पत्ती थांबल ना. म्हणजे सगळेच दैववान नाहीत आणि सगळेच दैवाचे पुतळे नाहीत. तुम्ही बघा, काही श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत, काही ज्ञानी आहेत, काही अज्ञानी. म्हणून वर्णन केलंय, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. कोण दैवाचे पुतळे? महाराज म्हणतात, जे देवाची भक्ती करतात ते दैवाचे पुतळे आहेत. मग महाराज ते तुम्हाला आवडतात आणि बाकीचे आवडत नाही का? तुकोबारांनी त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात.
अधिक माझे अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. इथे अनेक शब्द वापरला. सगळेच आले आता. ज्ञानी आले, जपी आले, तपी आले, साधू आले, संत आले, महंत आले, गरीब आले, श्रीमंत. ज्ञानोबाची ओवी सांगतो. तरी ज्ञाना पैसे होईल, प्रज्ञा परमानुगाना घेईल, सकळ शास्त्राचेल सर्वस्वाता. 6 शास्त्र 18 पुराण जरी पाठ असतील तरी तुकोबारांनी वर्णन केले. अनेक नाही माझे मना. काही माणसं म्हणले महाराज ते पंडित आहेत. महाराज म्हणले पंडित असू द्या, नाही तर कोणी शहाणे असू द्या. तुम्ही बघा काही माणसं पंडित आहे पण शहाणे नाही, काही शहाणे आहेत. तर काही माणसाला पुस्तकी डोकं आहे मस्त की नाही, काहीला नुसतं डोकं आहे. काही पंडित आहेत पण शहाणे नाही, आणि काही शहाणे आहेत. तर आपण पंडित कोणाला म्हणतो? ज्याला वाचन येतं. आपल्याकडे पंडित म्हणण्याची प्रघात पूजा करणारा आपण काय म्हणतो? ते सुरू केलं का असे करते महाराज. श्री गणेशाने महा श्री सत्य महाराज की जय. कलावती नवलीकडे ऐकलेले धो भाऊ बोलला नदीतून साधू आणायला 5 जणी हळद कुंकू देण्याकरता आल्या. हळद कुंकू देऊ लागल्या. हळद कुंकू दिल्यानंतर पुत्र संतान नव्हतं. साधू आण्यानं सांगितलं तुम्ही 5 जणी हळद कुंकू घेतल्यानंतर घरी प्रसाद घेऊन जा. प्रसाद घेऊन 5 अध्याय संपेपर्यंत थांबत नाही. त्याला आपण काय म्हणतो? पण ऐका ना, काही पंडित आहेत पण शहाणे नाही, आणि काही शहाणे आहेत. तर तुम्हाला पंडित शोधायचा आहे आणि पुन्हा कोण शोधायचा आहे? शहाणा. मी विनोदानं म्हणत असतो, एक जण आमच्या गावचा हॉस्पिटलमध्ये होता येड्याच्या येरोड्याला नाही का, आणि मी त्याला भेटायला गेलो. त्यानं मला पाहिलं कीच पळत आला, पाया पडला. पण शिपाई म्हणला तसं जाऊ नका, त्याला खायला न्या. मी एक बिस्किटचा पुडा घेतला आणि निघालो. त्यानं जसं मला पाहिलं पळत आल्यावर पुन्हा खांद्यावर हात टाकला. मी म्हणलं हे अजून, पण काही बोलता येत नसतं हॉस्पिटलमध्ये. जवळ गेलो, त्यानं मला बसवलं, ग्लास भरून पाणी आणलं, मला पाणी दिलं, आणि पाणी दिल्यावर मी पिशवीत हात घातला आणि त्याला पुडा काढून दिला. त्यानं पुडा फोडला, आणि फोडल्यावर त्यातले 5 बिस्किटं काढले ना, असा एक खटीच कोंबू लागला. 5-5, 10-10. मी म्हणलं जरा सावकाश, काय तो माग कोणी लागलंय का तुला कोणी माग येत आहे? ते म्हणला नाही, हे बाकीचे खाऊ देत नाहीत. कोणते? त्याच्या बरोबर जे आहेत ना ते खाऊ देत नाही. मी म्हणलं का खाऊ देत नाही? म्हणलं ते येडे आहेत. तुम्हाला नाही कळले? ते येडे आणि 5-5 बिस्किट कोंबीत आहे, म्हणजे हे कोण आहे? आपल्या सगळ्याची गत तशीच आहे. हॉस्पिटल कोणाचं आहे? तुम्ही येरवाड्याला गेले का हॉस्पिटलला? अरे हे हॉस्पिटल संसार रूपी. या संसार रूपी हॉस्पिटल मध्ये किती जरी शहाणा आला तरी तो, पुढचं उत्तर देऊ का? आमचे ते काही वाटत नाही तुम्हाला म्हणायला? किती गणित आहे ते बरोबर लागतात. माझं म्हणणं एवढंच आहे, तो वेडा आहे हे शोधण्याकरता हॉस्पिटलची गरज नाही, तो शहाणा आहे हे शोधण्याकरता कोण्या दुकानात जायची गरज नाही. काहीला पुस्तकी ज्ञान आहे पण मस्तकी नाही, आणि काहीला मस्तकी तर पुस्तकी नाही. अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. कोणता पंडित? म्हणले शहाणा. पंडित तो भला नित्य भजे जो विठ्ठला, पंडिता समदर्शना. कोणता पंडित? अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. महाराजांनी वर्णन करताना ज्याचं नामरूपाच्या ठिकाणी चित्त जडलं असा जो पंडित आहे त्याचं लक्षण शेवटच्या चरणात सांगितलं.
इथं काय आहे, सगळे पैलवान आहेत. म्हणजे दोन्ही अर्थाने बरं, संप्रदायात पण पैलवानच आहे, पैलवान पण आहेत. कारण काही पंडित आहे पण शहाणे नाहीत. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आता इथे शुद्ध भक्ती आहे, तो पंडित आहे. त्याचंही वर्णन करताना नवविधा भक्तीचं सांगितलं. श्रवणम कीर्तन विष्णुस्मरणम पादसेवन आरतीनं वंदन दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तुलसी रामायणामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले. प्रथम भगती संतन संगा, दुजिरती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती सांगितली संत संग, आणि शेवटची भक्ती तीच आहे. पण मी असं विचारतो, भक्ती ही शुद्ध पाहिजे, एका मिनिटात संपवणार आहे. शुद्धीचे 2 प्रकार आहेत, एक अंतरंग आणि दुसरी बहिरंग आहे. माणसं बहिरंगानं शुद्ध होण्याकरता काय काय करतात हे काय मी कीर्तनात सांगायची गरज, पण एक प्रमाण कीर्तनात सांगतो. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, अजून 15 दिवसानं मोती बाहेर येणार. मोती म्हणजे साबण. मला फुगे महाराज हे लक्षात येत नाही, तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान किती मोठं कधीच त्यांना माहित होतं हे लोक साबणा, पण एक कळत नाही हो. इथे काय करील साबण जो शब्द वापरला ना, तो आपण आपल्या अंतरंगात तरी घ्या कधीतरी. हे वरून लावून वरचे गुण म्हणे वरचे दोष निघतील का? निघूच शकत नाही. घाम आलेला धुतल्यानंतर, स्प्रे मारल्यानंतर, बॉडी स्प्रे मारल्यानंतर तेवढ्या पुरतं बरं. आता मी आळंदीहून निघालो, सुंदर कपडे वगैरे घातले, इथं आलो. आल्यावर आता कीर्तन केलं, असं जीव खाऊन कीर्तन केलं. मला घाम आला, आता मलाच माझं शरीर नको झालंय. तुम्हाला कळलंय का माझं बोललेलं? जर मी इतकं सगळं करून आलो असेल आणि या सगळ्या करण्यानं जर मला माझं नको वाटत असेल, बहिरंग अजून अंतरंग वेगळंच आहे. तुम्ही दोन्ही गोष्टीचा विचार करा. काहीच बहिरंग शुद्ध आहे, अंतरंग नाही, आणि काहीच अंतरंग शुद्ध आहे, बहिरंग नाही. ज्ञानोबराच्या 2च वव्या सांगतो. एरवी तरी पंडू सुता अंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्मे तत्वता तो विटंबुगा. बाहेरी कर्मे क्षाळला, अंतरी ज्ञाने उजाळला, या दोही परी आला पाखाळा एका. आत बाहेर जर शुद्ध कोण असतील तर ते आमचे संत आहेत. जय जय शुद्धी उदारई प्रसिद्धी, किंवा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ. याचं सरळ उत्तर असं आहे, माणसं वरून मळालेले असतील तरी चालेल, म्हणजे कपडे मळालेले असतील तरी चालेल, पण अंतरंग कसं पाहिजे? गोरं पाहिजे. आडनाव जरी गोरे असलं, नाही कळलं, पण इतका काळा नाही मी. माझा म्हणण्याचा भाव तुम्हाला कळावा याकरता बोललो. साबण लावल्याने वरची घाण कमी होऊ शकते, पण अंतरंगात असलेली घाण जर तुम्हाला साफ करायची असेल तर नाम आणि रूपाच्या ठिकाणी तुमचं चित्त राहावं लागेल. आणि त्या चित्ताला जर अखंड तो ध्यास लागला तर तुम्ही कोणत्याही अवस्थेत राहा, शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शुद्ध भक्ती ज्याच्याकडे आहे तुकोबर आहे, त्याला दैववान म्हणतात. शास्त्रामध्ये दैववाद आणि प्रयत्नवाद आहे. सर्वश्रेष्ठ भक्त दैववादी होतो, प्रयत्नवादी होत नाही. पण एक लक्षात ठेवा, प्रयत्न सोडायचे नाही, प्रयत्न करत राहायचं. 10वीला 10 वेळा नापास झाला, मास्टर रिटायर झाला, पण गोविंद शाळेतच गेला. त्याला दुसऱ्या गुरुजीने विचारलं, का रे तू 10 वर्ष याच वर्गात? तो म्हणला, तुम्ही रिटायर होईपर्यंत त्याच वर्गात राहतो. नाही कळलं? अरे ठीक आहे ना बाबा, प्रयत्न करा, पण सगळे उत्तर प्रयत्नानं मिळत नाही. हवाला कोणावर सोडावा लागतो? दैवावर. 2 माणसं दुकानात गेली, एक प्रयत्नवादी आणि एक दैववादी. दोघांना किराणा दुकानातला सगळा किराणा व्यवस्थित यादी देऊन भरून घेतला, पण दैववाद्यानं किराणा भरला, पिशवीत ठेवला, तेलाची कॅन पिशवीत ठेवली. प्रयत्नवाद्यानं ते किराणा मालाचा दुकानदार जिथं बसला होता त्याच्यावर एक मन लिहिली होती, प्रयत्न ही करिता वाळूचे कण रगडिता तेल गळे. ही मन वाचली त्या गिऱ्हाईकानं. त्यानं काय केलं, तेलाची कॅन घेतली नाही. पुढचं सांगू का? ती गेलं नदीला आणि वाळू भरली. कशात? तेलाच्या कॅनीत.
घरी आल्यावर बायको म्हणली सकाळपासून गेलेत बाय आले नाही. किराणा आणला असेल, पिशवी पाहिली, कांदा कापला आणि पोहे करा म्हणून मिरच्या टाकल्या आणि त्याचा ठसका होणार म्हणून तेलाची कॅन उघडली टाकायला गेली. जशी टाकायला गेली तशी बड वाळूच पडली. ती म्हणली बाया हे तेल आणायला गेले वाळू कस काय घेऊन आली. म्हणून विचारलं का हो, म्हणले तुम्ही तेल आणायला गेलतात आणि वाळू का आणली. म्हणला तुला कळत नाही मी प्रयत्नवादी आहे. ती म्हणले तुमचे प्रयत्न कळले मला. कळले मग ही का आणली तुम्हाला कोणी सांगितलं का, तुम्हाला कोणी गुरु भेटलं का माझ्याशिवाय. एका सूदने आईची तक्रार आहे माझ्याकडे. इतकं सांभाळलं महाराज त्याला, पण काय करावं. मी म्हणलं झालं काय, पोरग आपलं राहिलं नाही. म्हणलं आई त्याचं वाईट वाटू देऊ नका. बँक कोणाची जरी असली तरी एटीएमच्या ताब्यात द्यावी लागते. नाही कळलं, ते कोणालाच पासवर्ड विचारित नाही, ज्याचं त्यालाच माहित. किती तुम्ही आया हो, किती बोंबला, पण एकदा बिचारा तिथं गुंतला आणि तिथं गुंतलंच पाहिजे ना. का गुंतू नये. तुम्ही कसं तुमच्या हा चला माग रामायण उघडून येईन तुम्हाला दशरथ राजापर्यंत. आपल्याला तेवढं नाही जायचं. मला उत्तर द्यायचं होतं. ती वाळू टाकली आणि ती वाळू टाकल्यावर ती तापली ना. तिने ते गॅस बंद केला. म्हणले कशाला आणली तुम्हाला प्रयत्नवादी, कशाचे प्रयत्न. तिचं ते बोलणं तेवढ्यात दैववादी घरात आला. जे हरी झाल्या का नाश्ता. ते म्हणले अहो नाश्ता नाही, याहीनं तेल नाही आणलं. म्हणले काय आणले, वाळू. वाळू म्हणलं हा दैववादी त्याच्या बायकोच्या समोर म्हणला वाळू का घेऊन आले. म्हणजे तुला कळत नाही का, तू दैववादी आणि मी प्रयत्नवादी आहे. अरे तू म्हणला किती प्रयत्न केले म्हणजे आता तेल निघल. तू थांब म्हणला, तो देखत तेल काढतो म्हणला. कशातून. चिमूटवर वाळू त्याच्या हातात आणि चिमूटवर दोईनं सुरू केलं. नवरा बायको प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेल न गळे रक्त गळे. आणि मग दैववादी म्हणला अरे येड्यावानी करू नका. म्हणला तू काढून दाखवतो का. तो म्हणला दाखवतो. त्यानं वाळू हातात घेतली, अशी धरली आणि दोघा नवरा बायकाच्या समोर सांगितलं अरे प्रयत्नवाद्या, किती जरी प्रयत्न केले तर वाळूतून तेल निघत नाही. आपण काही जरी केलं, वाळू रगडवली तरी तेल निघत नाही. पण माझ्या हातात घेतलेली वाळू जर देवाची त्याच्यावर कृपा झाली तर माझा हवाला मी देवावर सोडतो. हातात घेतलेली वाळू सुद्धा तेल देऊ शकते. म्हणून त्यांना अशी वाळू पिळली आणि जशी पिळली तशी धार सुरू झाली तेलाची. मग यानं पाहिलं, म्हणला कोणचा पंप आहे रे. तो म्हणला पांडुरंगाचा. अरे बापरे म्हणला, बघू बरं हात. त्यानं हात पाहिलात, हातात वाळू आणि अशी पिळली की तेल. तो म्हणला असं पाहिलं की वाळू आणि असं पिळलं की तेल. तो म्हणला तसंच आहे, त्याला पिळावं लागतं. हा जो देह आहे ना याला पीळ पडावा लागतो. त्याच्यासाठी हे सर्वस्व त्याला समर्पित करावं लागतं आणि हवाला दैवावर सोडावा लागतो. तेव्हा कुठेतरी भक्तीचा उगम होऊ शकतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा विठोबा रखुमाई. तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तोचे शुद्ध अनेक नाही माझी मना होका पंडित शहाणा. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. चुकलं असेल तर क्षमा मागतो. माझी वेळ संपली आहे. 5 मिनिटं शिल्लक घेतले त्याबद्दल तुमची माफी मागतो. आणि सेवा पूर्ण करत असताना एवढंच सांगेल, खरं म्हणजे या तरुण पिढीला आजच्या काळामध्ये सगळी तरुण पिढी भरभरच चालली आहे. पण तिला सन्मार्गाला लावण्याचं काम वारकरी संप्रदाय करत आहे. आणि वारकरी संप्रदायाची कीर्तन प्रणाली, कीर्तन परंपरा आपल्या इथं व्हावी हे निलेश भाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नी ताईंच्या मनात आलं असेल. आणि त्यांना मिळालेलं मार्गदर्शन आणि या परिसराचं दैवत आणि सर्वांचे आवडते आदरणीय माननीय श्री आमदार महेशदादा यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या प्रेरणेतून हे सगळं सुरू झालं, इथपर्यंत आलं आणि रोज कीर्तन होत आहेत. मी पहिल्यांदा आणि पुन्हा सांगतो, परमार्थ करण्याकरता दोघांनी मिळून जर परमार्थ केला तर तो वाढत जातो. आणि निलेश भाऊला धर्मपत्नीची साथ असल्यामुळे कीर्तन भजन करण्याकरता आनंद मिळतो. एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. खरं म्हणजे निलेश भाऊचं वय माझ्यापेक्षा कमी असेल असा माझा अंदाज आहे. भले मी कमी वयाचा दिसत असेल, पण माझी 43 रनिंग आहे आता. आणि दादा माझ्यापेक्षा लहान असेल 100% सांगतो मी. पण तरी सुद्धा
एवढं कार्य करण्याची वृत्ती ज्या कार्यकर्त्याकडे असेल, मी देवीकडे एवढीच प्रार्थना करेल, तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000 साल. अरे माझ्यातला एखादा दिवस दादा तुझ्यासाठी राहू दे आणि तुझ्या अजून असंच कार्य घडू दे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली